जय श्री कृष्ण. हा व्हिडिओ गीता ऑलिम्पियाड 2025 साठी करण्यात येत आहे. मी श्री चंद्रकांत कवडे. श्रीमद भगवत गीता या ग्रंथातील अध्याय क्रमांक 2 मधील एक श्लोक अर्थासहित मी तुम्हाला सांगणार आहे. सांख्ययोगाचं निरूपण झाल्यानंतर कर्मयोगी कसा असतो या बाबतीतलं वर्णन ऐकून घेऊन अर्जुन भगवंताला प्रश्न करतात की स्थितप्रज्ञ मनुष्य कसा ओळखायचा, तो बोलतो कसा, तो बसतो कसा, इत्यादी बाबत अर्जुनानं विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये भगवंत पहिला श्लोक बोलतात. अध्याय 2 मध्ये श्लोक क्रमांक 55. श्री भगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टस्थित प्रज्ञस्तदोच्यते. हे झालं भगवद्गीतेमधील श्लोक म्हणजे काव्य. पण याच संस्कृत मध्ये छोटी छोटी वाक्य केली तर कशी होतील? पार्थ यदा मनोगतान सर्वान कामान प्रजहाती च आत्मना आत्मना एव तुष्ट तदा स्थितप्रज्ञ उच्यते. या एका एका तुकड्याचा अर्थ आपण पाहिला तर तो असेल. पार्थ यदा मनोगतान, हे अर्जुना, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्वान कामान प्रजहाती, सर्व कामना पूर्णपणे टाकतो, त्यागतो, नाहीशा करतो. च आत्मना आत्मन एव तुष्ट, आत्म्याने आत्म्यामध्येच संतुष्ट राहतो. तदा स्थितप्रज्ञ उच्यते, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. संकलित अर्थ सांगायचा झाला तर तो असा असेल. श्लोकाची सुरुवात श्री भगवान वाच असल्यामुळे श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यामध्येच संतुष्ट राहतो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. जय श्री कृष्ण.